इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात आरोग्य सेवेकडे सर्रासपणे दुर्लक्ष होत असल्याचा एक गंभीर प्रकार गुरुवारी समोर आलाय। एका जखमी महिलेला रुग्णालयात दाखल करूनही तब्बल 24 तासापर्यंत तिला कोणतेही प्राथमिक उपचार मिळाले नाहीत। ही धक्कादायक बाब लक्षात आल्यानंतर स्थानिक आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी तात्काळ रुग्णालयास भेट देत पाहणी केली। पाहणी दरम्यान संबंधित डॉक्टरांची उपस्थिती नोंदवणारे हजेरीपत्रक व नोंदणीच उपलब्ध नसल्याचं उघडकीस आलं। यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आमदार आवाडे यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। याशिवाय टेक्निशियन नसल्याने डायलिसिस विभाग बंद, शिवाय सकाळ संध्याकाळ डॉक्टर फिरकलेच नसल्याची तक्रार देखील यावेळी नोंदवण्यात आली। गेल्या 10 वर्षात IGM रुग्णालय पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेले नसून उपचारासाठी रुग्ण कोल्हापूर व सांगलीकडे जातात अशी तक्रारही समोर आल्या। यावेळी आमदार आवाडे यांनी हजेरीच्या नोंदीसह IGM प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या पुढील बैठकीत उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावं असा धमकीवजा इशारा दिलाय। कोल्हापूरचा अभिमान, युवा शक्तीचा नवा चेहरा, खेळाडू, समाजसेवक, फेमस यूट्यूबर, फॉर्म्युला 1 चॅम्पियन, कोल्हापूरला ऊर्जा देणारा ब्रँड अर्थात KM ब्रँड। सळसळता उत्साह, कृष्णराज महाडिक यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक धनंजय महाडी, युवा शक्ती, कोल्हापूर।